मित्रांनो नमस्कार. काल एक बोललो होतो सगळ्यांशी की एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर एक टाकणार आहे. व्हिडिओ टाकण्याचं कारण सोपं आहे, सगळ्यांना माहीतच असेल, सगळे विचार करतच असतील. परंतु व्हिडिओ टाकण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपली श्रद्धा, आणि श्रद्धेला आपण कुठे घेऊन चाललो आहे याचा विचार करण्याची आपण आता अत्यंत गरज आहे. मित्रांनो, जर सध्या विकेंड आला की आपण गाडी काढतो आणि निघतो देवदर्शनाला. महाबळेश्वर, भीमाशंकर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर, सगळीकडे भक्तांची अलोट गर्दी. पण कधी विचार केला आहे आपण तिथे गेल्यावर मागे काय सोडून येतो? श्रद्धा की कचरा? ज्या पर्वतांना आपण पवित्र मानतो जिथे प्लास्टिकच्या बाटल्यांचे डोंगर झालेत, ज्या नद्यांना आपण माऊली म्हणतो त्यात आपण प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा वाहून देतो आहे. श्रद्धेच्या नावाखाली हा निसर्गाचा खून, खून कधी थांबणार? आपल्याला वाटतं देवाला महागडे पेढे, सोन्याची मुकुट किंवा VIP पास हवे असतात, पण तसं नाही आहे. श्रीमद भगवद्गीतेत पण म्हटलं आहे, श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, पत्रम पुष्पम फलतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यु उपहृतमश्रामी प्रयत्तात्मना. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, जो मला प्रेमाने केवळ एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडे पाणी अर्पण करतो, त्या भक्ताचा मी स्वीकार करतो, त्या भक्ताच्या स्वीकार करत असतो. ज्या गोष्टी पर्यावरणपूरक आहेत त्याचाच यात उल्लेख केलेला आहे. फक्त गीताच नाही तर ऋग्वेदातही असं म्हटलं आहे, समानी व आकुतीही समाना हृदयानी वह. म्हणजे तुमचे संकल्प आणि मन एक असो, जेणेकरून तुम्ही सगळे एकत्र येऊन या सृष्टीला सुंदर सुसंवादी बनवू शकाल. निसर्गाची हानी म्हणजे देवाची हानी करणे आहे. देव या नदीत, या पर्वतात आणि शुद्ध हवेत वास करतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा देवदर्शनाला जाल तेव्हा तिथे कचरा करू नका. स्वतःचा कचरा स्वतःच्या बॅगेत ठेवून पळत आणा. देवाला कचरा नाही, पर्यावरण रक्षणाचे वचन अर्पण करा. स्वच्छ परिसर, शुद्ध भक्ती हीच खरी ईश्वर प्राप्ती. आपण आपले उदाहरण काय घेऊयात, म्हणजे आपले आजी आजोबा असतील, पूर्वी आजी आजोबा जे असतील तर त्यांची भक्ती करण्याची, देवस्थानांना हे करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. त्या विशिष्ट पद्धतीमध्ये ते फक्त फळं असतील किंवा ज्यांचं विघटन होतील ह्या गोष्टीच ते देवाला अर्पण करायचे. त्यांच्या वेळेस प्लास्टिकचा वापर एवढा नव्हताही. घरी येताना एक कापडी पिशवी असायची, त्या कापडी पिशवीमध्ये सर्व देवाचं सामान घेऊन यायचं. आपल्याकडे काय, सगळ्यांकडे पैसे यायला लागलेत. आता वेगवेगळी आभूषणं, वेगवेगळी वस्त्र, प्लास्टिकची वस्त्र देवाला आपण अर्पण करतो आहे. तर देवाला अर्पण करताना कुठे करतो आहे आपण? नदीत सोडतो आहे. कोणत्याही आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये कुठेही सांगितलं नाही की नदीमध्ये अर्पण करा, निर्माल्य टाका. निर्माल्य जर आपण बघितलं, आपण आपल्या कचरा पेटीतही टाकत नाही, स्वतःहून जाऊन नदीत टाकून फेकून येतो. अरे देवासाठी काय पाहिजे? ही देवाची साधन आहे देवाची भक्ती करण्यासाठी, ते देव नाही आहेत. तर ही जी निर्माल्य वगैरे जी आहेत, कचरा पेटीत टाकलं तर काही आवश्यकता, काही पाप घडणार नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवाला अर्पण करताना विघटन होणाऱ्या गोष्टीचं अर्पण करा. आणि एक चांगली गोष्ट सांगतो, देवाला जर तुम्हाला अर्पण करायचं असेल तर खाण्याचे पदार्थ, या अशा ज्या गोष्टी आहेत, वस्त्र असतील, काही असतील, तर तुम्ही ज्याला गरज आहे त्याला द्या, जाऊन द्या. नदीमध्ये, त्या देवस्थानाच्या आजूबाजूला कुठेही टाकू नका. एक दिवस असा येईल की सगळीकडे कचरा राहील आणि त्या देवस्थानांनाही जायला कोणाला, सगळ्यांना भीती वाटेल. असं करू नका. धन्यवाद.